नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण जे काय MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक सिरीज सुरू करणार आहोत. तर बघा, ते आपलं जे काय IIT आचार्य गट ब एक्झामसाठी काय जे काही 20 युनिट दिलेले आहेत, तर त्या 20 युनिट मधला पहिला जो युनिट आहे आपला, त्याचा नाव आहे जनरल एज्युकेशन. आता या जनरल एज्युकेशन या टॉपिकवर आपण MCQ बघणार आहोत की महत्वाचे बाबा कोणकोणते MCQ असतात. तर ज्या विद्यार्थी माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, म्हणजे मटेरियल किंवा क्वेश्चन आवडले तर आपण चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. आणि त्याच्या अगोदरच सांगू शकतो की IIT प्राचार्य गट ब वर जे काही 20 युनिट दिले आहे त्याचा बरेच सिलेबस मी माझ्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये म्हणजे टॉपिक शिकवलेले आहेत बरेच, तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. आता त्याच्यामधला पहिला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 1. इन 1781 कलकत्ता मदरसा इस्टॅब्लिश बाय, म्हणजे कलकत्ता मदरसाची स्थापना 1781 ला कोण केली? तर पहिला ऑप्शन आहे विल्यम बेंटिंग, दुसरा आहे लॉर्ड हार्डिंग, तिसरा आहे वॉरेन हेस्टिंग आणि चौथा आहे लॉर्ड कॅनिंग. तर त्याचं याचं करेक्ट आन्सर आहे तर वॉरेन हेस्टिंग याने कलकत्ता मदरसाची स्थापना केली 1781 ला. दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, ऍज पर द चार्टर्ड ऍक्ट 1813 द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिसाइडेड टू स्पेंड पर इयर फॉर एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार ब्रिटिश गव्हर्नमेंटनं भारतात शिक्षणासाठी दरवर्षी किती रुपये खर्च करावा असं सांगितलं. तर पहिलं ऑप्शन दिलेलं आहे की 1 लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यात यावे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये सांगितलं की 2 लाख दरवर्षी खर्च करण्यात यावे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये 3 लाख आणि चौथ्या ऑप्शन मध्ये 4 लाख. तर याचं उत्तर आहे की 1 लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यात यावे असं 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये सांगण्यात आलं होतं. आता चार्टर ऍक्ट म्हणजे काय? तर चार्टर ऍक्ट म्हणजे काय की ब्रिटिश गव्हर्नमेंट पार्लमेंटनं एक काय म्हणजे लॉ ऑफ सिरीज तयार केली होती. ते लॉ ऑफ सिरीज कशासाठी तयार केली की ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही कामकाज आहे किंवा जे काही काम आहे ते कंट्रोल करायचं होतं त्यांना. तर त्यासाठी एक सिरीज म्हणजे कायद्याची सिरीज तयार केलेली होती, त्याला आपण चार्टर ऍक्ट असं म्हणतो. तर ते पहिली सिरीज 1793 ला आला होता पहिला चार्टर ऍक्ट, दुसरा 1813, नंतर 1853 आणि 1833चा चार्टर ऍक्ट आणि एक होता 1853. असे 4 चार्टर ऍक्ट तयार करण्यात आले होते. त्यातलं पहिल्यांदा शिक्षणासाठी 1 लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यात यावे असं 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये सांगण्यात आलं होतं. नंतर तिसरा ऑब्जेक्टिव्ह आपला आहे की हु इज द फादर ऑफ मॉडर्न एज्युकेशन ऑफ इंडिया. तर याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना फादर ऑफ मॉडर्न एज्युकेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जाते. नंतर चौथा क्वेश्चन असा दिलेला आहे की फाउंडेशन ऑफ मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया लेड बाय, म्हणजे मॉडर्न शिक्षणाचा पाया कशाने घातला भारतात? तर पहिला ऑप्शन दिलेला आहे चार्टर ऍक्ट 1813, दुसरा आहे मे कॉलेज मायनॉट ऑफ 1835, वुड्स डिस्पॅच ऑफ 1854, नंतर हंटर कमिशन ऑफ 1882. तर याचं उत्तर आहे की मेकॉलेज मायनॉट ऑफ 1835. तर त्याला म्हणजे आधुनिक शिक्षणाचा पाया भारतात घातलेला आहे. नंतर पाचवं क्वेश्चन दिलेला आहे मॅग्ना कार्टा ऑफ द इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया. तर याला कोणाला म्हणायचं की मॅग्ना कार्टा इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया? मॅग्ना कार्टा म्हणजे काय? महत्वाची गोष्ट किंवा महत्वाचं एक आपण म्हणतो की महत्वाचं एक टाइम पिरियड किंवा एखादी फार महत्वाची गोष्ट की ज्यांना ट्रिमंडस चेंजेस होत असतात, तर त्याला आपण मॅग्ना कार्टा असं म्हणतो. मग पहिला ऑप्शन दिलाय चार्टर ऍक्ट 1833, मे कॉलेज मायनॉट ऑफ 1835, वुड डिस्पॅच 1854 आणि इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1904. तर याचं उत्तर आहे वुड डिस्पॅच 1854. तर त्याला मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया असं म्हटल्या जाते. नंतर 6व्या नंबरचा क्वेश्चन. आता बघा, मी याच्यामध्ये जास्त म्हणजे मल्टी लाईनर क्वेश्चन थोडेसे कमी टाकले, कारण की काय होते की आपण उगाच मोठाले क्वेश्चन घेऊ. परंतु जर गट IIT प्राचार्य याची एक्झाम बघितली तर बरेच क्वेश्चन म्हणजे 90% क्वेश्चन हे सिंगल लाईनर होते, तरी आपण मल्टिपल लाईनरची सुद्धा इथं प्रॅक्टिस करणार आहोत. तर बघा, चूज द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट सांगितलं की विकसित भारत भारत बिल्डकॉन लॉन्च, विकसित भारत भारत बिल्डॅथॉन लॉन्चेस इन 2025 बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, नीती आयोग. त्याच्यात नीती आयोग मधलं की अटल इंडिया मिशन अँड AICT हे पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे. इट इज इंडिया लार्जेस्ट स्कूल हॅकाथॉन फॉर क्लास 6वी ते 12वी याच्यासाठी हे दुसरं सेंटेन्स दिलेलं आहे.
आणि कोर पर्पज ऑफ धिस इज टू एनकरेज द स्टुडंट टू डिझाईन क्रिएटिव्ह आयडिया अँड प्रोटोटाइप दॅट ॲड्रेस द नॅशनल चॅलेंज. हे 3 वाक्य दिलेलं आहे, तर याच्यामध्ये तिन्ही वाक्य करेक्ट आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे ABC. म्हणजे विकसित भारत बिल्डॅथॉन, हे डबल झालं का? हा, विकसित भारत बिल्डॅथॉन लॉन्च इन 2025 ला सुरू झालेला आहे व 6वी ते 12वी या वर्गासाठी आहे. आणि त्याचा पर्पज काय करायचा आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे काय क्रिएटिव्ह आयडिया आणि प्रोटोटाइप बिल्ड करायचे आहे, ज्याच्यामुळे की काही नॅशनल चॅलेंजेस असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यासाठी हे तिन्ही वाक्य आपल्याला बरोबर दिसतात. नंतर सॅडलर 7वा क्वेश्चन, सॅडलर कमिशन 1917 कम फॉर द एक्झामाइन द प्रॉब्लेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ. म्हणजे सॅडलर कमिशन 1917ला कोणत्या विद्यापीठाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी आलं होतं? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे दिल्ली, मुंबई, पुणे आणि चौथं दिलेलं आहे कलकत्ता. तर याचा आन्सर आहे कलकत्ता विद्यापीठाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी सॅडलर कमिशन 1917ला भारतात आलं होतं. नंतर क्वेश्चन नंबर आपला आहे 7, चूज द करेक्ट स्टेटमेंट. इथं सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. पहिलं सांगितलेलं की राधाकृष्णन कमिशन वॉज सेटअप बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 4 नोव्हेंबर 1948. हे पहिलं वाक्य. धिस कमिशन ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन हे दुसरं वाक्य. आणि धिस देअर वॉज, इथं धिस झालं, तिथं देअर वॉज असं वाचायचं. देअर वॉज अ टोटल 10 मेंबर्स अपॉइंटमेंट अंडर दिस कमिशन हे तिसरं सेंटेन्स. आता बघा की राधाकृष्ण कमिशन 1948 ला स्थापना झाली, हे बरोबर आहे. त्याला युनिव्हर्सिटी ऑफ किंवा युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये 10 सदस्य होते, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 ABC तिन्ही वाक्य बरोबर आहे. नंतर 8वा आपला क्वेश्चन आहे की वर्धा. इथं वर्धा आहे, चुकून प्रिंट मिस्टेक दिसते इथं, असं हे वर्धा वाचायचं. वर्धा स्कीम किंवा और नई तालीम इंट्रोड्युसिंग, कोणत्या वर्षी वर्धा स्कीम किंवा नई तालीम इंट्रोड्यूस करण्यात आलं? तर पहिला ऑप्शन आहे 1940, 1928, 1935. तर याचं उत्तर आहे वर्धा स्कीम हे 1937 ला सुरू करण्यात आलेली आहे. नंतर क्वेश्चन नंबर 9. नंतर बघा क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय सांगितलं? व्हॉट ड्युरेशन डिड द राधाकृष्णन कमिशन 1948 रेकमेंडेड फॉर द फर्स्ट डिग्री कोर्स? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे की 2 इयर्स आफ्टर हायर एज्युकेशन, हायर सेकंडरी एज्युकेशन. दुसरं ऑप्शन दिलेलं आहे 3 इयर्स आफ्टर हायर सेकंडरी एज्युकेशन. तिसरं ऑप्शन दिलेलं आहे की 4 इयर्स आफ्टर हायर सेकंडरी एज्युकेशन. आणि चौथं ऑप्शन दिलेलं आहे 3 इयर्स आफ्टर इंटरमिजिएट एज्युकेशन. तर याचं आन्सर आहे 3 इयर्स आफ्टर इंटरमिजिएट एज्युकेशन. आता बघा हे दोन ऑप्शन सहज पहिलं आणि तिसरं हे सहज इलिमिनेट होतात, कारण की 2 वर्षाचं काही डिग्री कोर्स नसते, 4 वर्षाचा आहे नसते, म्हणजे जनरली आपल्याकडे 3 वर्षाचाच आहे ना. तर त्याच्यामुळे तर याचं उत्तर आहे की 3 इयर्स आफ्टर इंटरमिडिएट एज्युकेशन. नंतर प्रश्न नंबर 10 इकडे बघा. फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कर्स, इथे हे वर्कर्स आहे. फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कर्स डोंट नीड डिग्री विच कमिशन रेकमेंडेड दिस. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी डिग्रीची गरज नाही, हे असं कोणत्या कमिशन शिफारस केली होती? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इथं अवॉर्डवूड कमिशन, सॅडलर कमिशन, तिसरं आहे राधाकृष्ण आणि चौथं आहे तिसरं आहे रॅले कमिशन आणि चौथं आहे राधाकृष्णन कमिशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे की राधाकृष्णन कमिशननं सांगितलेलं होतं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कर्स साठी की म्हणजे पदवीची काही आवश्यकता नाही, असं सांगण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स, याच्यामध्ये सुद्धा करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचा आहे. पहिले सेंटेन्स सांगितलं की मुदलियार कमिशन वॉज सेटअप इन 1954. दुसरं सांगितलंय की मुदलियार कमिशन आल्सो कॉल्ड ॲज सेकंडरी एज्युकेशन कमिशन. तर बघा आता याच्यामध्ये पहिलं ऑप्शन हे मुदलियार कमिशन कधी स्थापना झाली होती? 1952 ला स्थापना झाली. त्याच्यामुळे हे पहिलं सेंटेन्स चूक आहे. दुसरं वाक्य काय सांगितलं आपल्याला? मुदलियार कमिशन आल्सो कॉल्ड सेकंडरी एज्युकेशन कमिशन. मुदलियार कमिशनला सेकंडरी एज्युकेशन कमिशन म्हणतात, हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यामुळे फक्त बी ट्रू येणार, कारण की मुदलियार कमिशनची स्थापना 1952 ची आहे. नंतर 13वा प्रश्न आहे कोठारी कमिशन नोन ॲज. कोठारी कमिशनला कोणतं कमिशन म्हणतात? युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. रॉंग, कारण की राधाकृष्णन कमिशन म्हणजे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आहे. सेकंडरी एज्युकेशन कमिशन हे सुद्धा रॉंग आहे, कारण की मुदलियार कमिशन म्हणजे सेकंडरी एज्युकेशन कमिशन. प्रायमरी एज्युकेशन कमिशन असं काही नव्हतं. त्याच्यामुळे नॅशनल एज्युकेशन कमिशन हे करेक्ट आन्सर आहे.
नंतर 12वा, इकडे आपला एक प्रश्न आहे 12वा, इथं बघा. कोठारी कमिशन वॉज सेट अप इन, कोठारी कमिशन कधी झालं, स्थापना झाली होती 1964. परंतु आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी 66 वाटते, परंतु 66 ला रिपोर्ट त्यांनी सादर केला होता. म्हणजे कोठारी कमिशनची स्थापना 1964 ला झाली होती, त्यांनी अहवाल 1966 ला सादर केला होता. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर याचा आहे 1964. हा, 13 झाले. इथं 14वा प्रश्न. द नॅशनल एज्युकेशन डे इज सेलिब्रेटेड ऑन 3 जानेवारी, 5 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर. याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबर. कारण की भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले जे शिक्षण मंत्री आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन हा भारतात नॅशनल एज्युकेशन डे म्हणून साजरा करण्यात येते. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबर. नंतर कोठारी कमिशन रिकमेंडेड द स्ट्रक्चर, कोठारी कमिशन कोणतं स्ट्रक्चर रिकमेंड केलं होतं? 10+2+4 नाही. नंतर 10+2+3 हे करेक्ट आहे, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही. म्हणजे कोणतं स्ट्रक्चर रिकमेंड केलं होतं? 10+2+3, म्हणजे पहिली ते 10वी, 11वी 12वी हे 2 वर्ष आणि पदवीचे 3 वर्ष, असं स्ट्रक्चर कोठारी कमिशन 1964 त्यांनी हे रिकमेंडेड केलं होतं. नंतर नेम ऑफ द रिपोर्ट, टायटल ऑफ द कोठारी कमिशन, कोठारी कमिशन जो काही रिपोर्ट सादर केला होता त्याचं टायटल काय होतं? नॅशनल डेव्हलपमेंट रॉंग, दुसरं एज्युकेशनल डेव्हलपमेंट रॉंग, तिसरं काय सांगितले? नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट, हे सुद्धा रॉंग. चौथं ऑप्शन करेक्ट आहे की नॅशनल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, असं त्या रिपोर्टचं टायटल होतं. त्याच्यामुळे चौथं ऑप्शन हे बरोबर आहे. नंतर आपला क्वेश्चन नंबर आहे 17. पॉलिटेक्निक कॉलेज कम इन टू एक्झिस्टन्स ऑन द रेकमेंडेशन ऑफ, पहिलं दिलेलं आहे की हार्टोक कमिटी 1929, यानं नाही सांगितलं. याचं करेक्ट उत्तर आहे की अवॉर्ड कमिशन 1936च्या अवॉर्ड कमिशननं हे सांगण्यात आलं. नंतर इथं काय दिलं? रॅले कमिशन 1902 याच्यानुसार विद्यापीठ कायदा 1904 तयार करण्यात आला. म्हणजे हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही. आता बघा 18वा जो काही क्वेश्चन आहे आपला, फर्स्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया, भारतात पहिली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे का? नाही. हे तिसरी एज्युकेशन पॉलिसी आहे, म्हणजे त्याच्यामुळे नाही. हे दुसरी एज्युकेशन पॉलिसी आहे 1986. 1964 ला कुठलीही एज्युकेशन पॉलिसी नव्हती, त्याच्यामुळे उत्तर आपलं 1968 पहिली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे भारतातली. नंतर घ्या क्वेश्चन नंबर 19. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड द राईट टू एज्युकेशन, याच्यामध्ये 19 हे रॉंग, हे सुद्धा नाही, याचाही काही संबंध नाही. त्याच्यामुळे 21 हे 86वी घटना दुरुस्ती 2002 ला झाली आणि त्याच्यामध्ये 21 हे कलम टाकण्यात आलं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 20. इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 फॉर्म ऑन द रेकमेंडेशन ऑफ, इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 हे कोणाच्या शिफारसीने तयार करण्यात आला? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे रॅले कमिशन 1902. नंतर आता बघा की हे आलेलं आहे, डॅनिश मिशनरीज इस्टॅब्लिश द फर्स्ट टीचर ट्रेनिंग, किंवा त्याला नॉर्मल स्कूल सुद्धा असं म्हणलं जाते, इन्स्टिट्यूट ऍट सेरामपूर, सेरामपूर म्हणजे कुठं पश्चिम बंगालमध्ये आहे, इन कोणत्या वर्षी तयार करण्यात आलं? 1788 नाही, 1893 हे सुद्धा नाही, 1773 हे सुद्धा नाही. तर याचं उत्तर आहे करेक्ट. करेक्ट उत्तर याचं, एक मिनिट थांबा, थोडेसे याचे ऑप्शन, एक मिनिट. 1773, 1798, 1700, बरं. थोडस आता एक मिनिट, मला इथं थोडस गडबड वाटते की हे थोडासा एक क्वेश्चन पेंडिंग मध्ये ठेवा, किंवा दुसऱ्यांदा जेव्हा दुसऱ्या वेळेस लेक्चर सिरीज होईल त्यामध्ये मी हा क्वेश्चन कव्हर करेल. तर थोडस मलाही कन्फ्युज झालेलं आहे इथं की ऑप्शन चुकले की काय. परंतु हे एवढं तरी सध्या लक्षात ठेवा की श्रीरामपूरला पहिलं फर्स्ट टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतं, एवढं तरी या ऑब्जेक्टिव्ह आपलं क्लिअर झालं. तर हे थोडंसं मला कन्फ्युज झालं की नेमकं हे किती आहे चालतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा दुसरी लेक्चर सिरीज घेऊन तर त्याच्यामध्ये मी हा प्रश्न कव्हर करीन. एक मिनिट, थोडस मला एकदा रिकॉल करू द्या, मग त्याच्यात काही चुकी झाली का. 93, हा, एक मिनिट. इथं करेक्ट ऑप्शन दिलेलं नाहीत, पण याचं करेक्ट उत्तर आहे इथं. त्याला काय करू आपण, इथं 1793 आहे. एक मिनिट, मी हे चारही ऑप्शन रॉंग झाले, तर त्याच्यामुळे इथं जे उत्तर येणार आहे
हे 1793 पाहिजेत, परंतु ते माझे चारही ऑप्शन इथं मिस झालेले आहे. तर इथं काय करा की हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे हे चारही ऑप्शन नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय, डॅनिश मिशनरीज इस्टॅब्लिश द फर्स्ट टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऍट द सेरामपूर इन, त्याचं करेक्ट उत्तर आहे 1793 आहे. ते चुकून ऑप्शन माझे ते चुकीचे झालेले आहे. नंतर क्वेश्चन नंबर 22 बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पहिलं वाक्य दिलं की युजीसी वॉज सेटअप इन 1953, बरोबर आहे, कुठेही चूक दिसत नाही. युजीसी सेटअप ऑन द रेकमेंडेशन ऑफ फर्स्ट युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948, चेअर बाय राधाकृष्णन, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. युजीसी रिसीव्ह स्टॅच्युटरी स्टेटस थ्रू युजीसी ऍक्ट 1956, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे तिन्ही वाक्य बरोबर आहे. आता बऱ्याचदा पोरं कन्फ्युज होतात, मुलं कन्फ्युज होतात की युजीसी स्थापना सर म्हणतात 1956 ला झाली. 1956 ला स्थापना झाली नाही, 1953 ला युजीसी स्थापना झाली. फक्त त्याला काय जे काय स्टॅच्युटरी स्टेटस किंवा कायदेशीर दर्जा हा युजीसी ऍक्ट 1956 नुसार दिलेला आलेला आहे. त्याच्यामुळे युजीसीची स्थापना जर विचारली तर 1953 लाच लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 23. विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मेड एज्युकेशन ॲज अ फंडामेंटल राईट, इथं मेड आहे, मोड झालं ते, मेड एज्युकेशन हे फंडामेंटल राईट. तर कोणत्या अमेंडनुसार झालं? 86वी घटना दुरुस्ती 2002 याच्यानुसार शिक्षण हे मूलभूत हक्क असं झालेलं आहे. त्याच्यामुळे 42वी घटना दुरुस्ती हे चुकेना, 44वी घटना दुरुस्ती सुद्धा येण्याचं कारण नाही, आणि 46वी घटना दुरुस्ती सुद्धा येण्याचं कारण नाही. तर उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती. नंतर क्वेश्चन नंबर 24, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. एनईपी 1968, एनईपी 1986, एनईपी 2020 रेकमेंडेड हाऊ मच पर्सेंटेज ऑफ जीडीपी टुवर्ड्स द एज्युकेशन, म्हणजे जीडीपीच्या किती टक्के शिक्षणावर खर्च करण्यात यावा? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 6% जीडीपीच्या शिक्षणावर खर्च करण्यात यावा. हे तिन्ही एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे. मग 68ची असू द्या, 86ची असू द्या किंवा 2020ची असू द्या. नंतरचा हा प्रश्न 25 नंबर काय सांगता? यशपाल कमिटी रिपोर्ट 1973, टायटल त्याचं काय होतं? यशपाल कमिटी 1973 जे काय कमिटी होती त्याचं टायटल काय होतं? लर्निंग विदाउट कॉम्पिटिशन, रॉंग. नंतर लर्निंग विदाउट फिअर, हे सुद्धा नाही. नंतर लर्निंग विदाउट स्ट्रेस, हे सुद्धा नाही. त्याचं टायटल होतं लर्निंग विदाउट बर्डन. नंतर एस नंतरचा क्वेश्चन, एस म्हणजे काय? सर्व शिक्षा अभियान स्टार्टेड इन 2001 फॉर द एज ग्रुप ऑफ, काय एज ग्रुप होता एस अभियानामध्ये? तर 14 ते 18 हे नव्हता, हे चूक. 0 ते 6 हे सुद्धा नव्हता, 6 ते 8 हे सुद्धा नव्हता. मग त्याचा एज ग्रुप होता 6 ते 14. नंतर क्वेश्चन नंबर 27. अंडर द आरटी ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन इज प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन एज ग्रुप, कोणत्या एज ग्रुप मधील मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात येते? तर त्या आरटी ऍक्ट 2009 नुसार, तर कोणता एज ग्रुप आहे? इथं सुद्धा 6 ते 14 वयोगट. नंतर एनकेसी, क्वेश्चन नंबर 28. नॅशनल नॉलेज कमिशन सेटअप इन, नॅशनल एनकेसी ची स्थापना कधी झाली? तर 2001 ला. एसएससी आहे, चूक. 2002 ला नाही, 2003 ला नाही, तर उत्तर आहे 2005 ला. नॅशनल नॉलेज कमिशन हे 2005 ला स्थापन झालेलं आहे. नंतर एनकेसी 2005 चेअर बाय, नॅशनल नॉलेज कमिशनचे चेअर कोण होते 2005 ला? तर त्याचं उत्तर आहे सॅम पित्रोदा, हे त्याचे चेअरमन होते. नंतर आहे क्वेश्चन नंबर 30. आता बघा इथं काय झालं, चूज द करेक्ट सेंटेन्स, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट आपल्याला किंवा करेक्ट वाक्य आपल्याला सिलेक्ट करायचा. पहिलं दिलेलं आहे की रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान स्टार्टेड इन 2011, 2011 ला चालू झालं का? तर नाही, तर ते कधीच आहे. रुसा अभियान 2013च आहे ना ते, त्याच्यामुळे पहिलं वाक्य चूक आहे. नंतर इट इज रिलेटेड टू हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, हे बरोबर आहे. म्हणजे फक्त काय येणार आपलं ब सेंटेन्स ट्रू, कारण की रुसाची स्थापना रुसा जे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे 2013च आहे ते, त्याच्यामुळे 2011 हे चुकीचं आहे पहिलं स्टेटमेंट, म्हणून फक्त त्याचं आन्सर येणार आहे स्टेटमेंट ऑप्शन नंबर 2 बी इज ट्रू. नंतर बडे भारत, बडे भारत PBBA स्टार्टेड इन 2014 इज अ सब कंपोनंट ऑफ, कोणाचा सब कंपोनंट आहे बडे भारत? तर हा जो काय हा एसएससी चा सब कंपोनंट आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 32. RMSA राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान स्टार्टेड इन, हे अभियान कधी झालं? तर
2001 चूक, 2013 कारण की 2013 रुसा आहे, 2001 ला काय SSA आहे, 2005 ला काय नॅशनल नॉलेज कमिशन आहे, त्याच्यामुळे उत्तर काय आहे 2009 याचं. नंतर सांगितलं आपल्याला क्वेश्चन नंबर 33, NEP 2020 रेकमेंडेड एज्युकेशनल स्ट्रक्चर कसं आहे त्याचं 5+3+3+4, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 34, NEP 2020 विच वॉज स्टार्टेड बाय द युनियन कॅबिनेट ऑफ इंडिया पाहिजे, इथं चुकून 2 वेळा ते झालं. म्हणजे युनियन कॅबिनेटने कधी सुरू केलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, याची तारीख फार महत्वाची आहे. तर त्याची तारीख काय आहे? 9 जुलै रॉंग आहे, 19 जुलै सुद्धा रॉंग आहे, 1 जुलै रॉंग आहे. तर त्याचं उत्तर आहे 29 जुलै 2020, म्हणजे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 35 घ्या आता. NEP 2020 रिप्लेस द प्रिव्हियस कोणती पॉलिसी रिप्लेस केलेली आहे? तर हे 68 नाही, 86, 78ला पॉलिसीच नव्हती, 96ला पॉलिसीच नव्हती, त्याच्यामुळे दुसरी जे काही पॉलिसी आहे ती रिप्लेस केलेली आहे 1986 ची एज्युकेशन पॉलिसी. नंतर 1936 क्वेश्चन नंबर 36, चेअरमॅन ऑफ द ड्राफ्ट कमिटी ऑफ NEP 2020 कोण होते चेअरमॅन? तर त्याचं उत्तर आहे के कस्तुरीरंगन, हे चेअरमॅन होते. नंतर सेक्रेटरी ऑफ द ड्राफ्ट कमिटी ऑफ NEP 2020, तर त्याचं पहिलंच ऑप्शन आहे शकिला शामसू, हे सेक्रेटरी आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 38, RT ऍक्ट 2009 कम इनटू इफेक्ट ऑन, RT ऍक्टचे इम्प्लिमेंटेशन कधी झालं? तर त्याचं ऑप्शन हे रॉंग आहे, 1 जानेवारी चूक आहे, 1 फेब्रुवारी सुद्धा चूक आहे, 1 मे 2010 हे सुद्धा चूक आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 1 एप्रिल 2010. नंतर क्वेश्चन नंबर 39 मध्ये काय सांगितलं? RT ऍक्ट 2009 कम टू इफेक्ट, सॉरी डबल झाला, तर त्याचं उत्तर सांगितलं आपण 1 एप्रिल 2010 ला. नंतरचा प्रश्न, थोडस मी क्लिअर करतो. अच्छा, 39 नंबर, क्वेश्चन नंबर 39. आता बघा काय सांगितलं, पढ़ना लिखना अभियान स्टार्टेड इन 2020 फॉर नॉन लिटरेट अँड नॉन न्यूमरेट अडल्ट एज ग्रुप, त्याचा किती आहे? तर 12 चूक आहे, हे सुद्धा 14 हे सुद्धा चूक आहे, 6 इयर्स अँड अबाव हे सुद्धा चूक आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 15 इयर्स अँड अबाव. नंतर क्वेश्चन नंबर 14, फर्स्ट नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम NAEP लॉन्च इन 2 ऑक्टोबर 1978 फॉर द एज ग्रुप ऑफ, किती एज ग्रुप होता त्याचा? तर 12 ते 40 रॉंग, 12 ते 18 हे सुद्धा रॉंग, 15 ते 40 हे सुद्धा रॉंग. तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे 15 ते 35 एज ग्रुप होता. होप करतो की बऱ्याच क्वेश्चन आपण इथं फास्ट मध्ये कव्हर केले. काही जर फायदा झाला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.